वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गोपाल कृष्ण भगवान की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय। भगवान श्री गोपाल कृष्णांच्या चरणी वंदन करते। जगद्गुरु श्रीमद आदि शंकराचार्यांना वंदन करते। या ग्रंथाचे ग्रंथ करते पूजनीय श्री विद्यारण्य स्वामी यांना वंदन करते। आमचे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका आणि आचार्य परमपूज्य मंदाताई गंधे या दोघांनाही विनम्र प्रणाम करते। आपणा सर्व श्रोत्यांना प्रणाम करते आणि पंचदशी या ग्रंथातील तिसरं प्रकरण पंचकोश विवेक याच्या अभ्यासाला चिंतनाला आपण सुरुवात करूया। इंग्रजीमध्ये 3 शब्द आहेत, लर्न, अनलर्न आणि रिलर्न। शिकणे, शिकलेले विसरणे आणि रिलर्न म्हणजे नव्याने शिकणे। 21व्या शतकातले हे 3 महत्वाचे गुण किंवा कौशल्य आहे असं मानलं जातं। एक म्हण मध्ये वाचनामध्ये आली की 21व्या शतकामध्ये ज्यांना लिहिता वाचता येत नाही असे लोक निरक्षर किंवा अशिक्षित नसतील, परंतु ज्या लोकांना लर्न, अनलर्न आणि रिलर्न म्हणजे शिकणे, शिकलेले विसरणे आणि परत नव्याने शिकणे हे ज्यांना जमत नाही ते लोक 21व्या शतकामध्ये जणू निरक्षर अशिक्षित असतील असं त्या म्हणीमध्ये म्हटलं होतं। The illiterate of the 21st century will not be those who cannot read and write, but those who cannot learn, unlearn and relearn असं त्या वाक्यामध्ये म्हटलं होतं। 21वं शतक आहे, झपाट्याने या संपूर्ण क्षेत्रामध्ये सगळीकडे बदल होत आहेत आणि एक महत्वाचा गुण जो सगळ्या मनुष्यांसाठी उपयुक्त आहे तो म्हणजे विद्यार्जन करणे, एखादी नवीन कला शिकणे, एखादं नवीन शास्त्र शिकणे। विज्ञान, गणित, कला, क्रीडा, टेक्नॉलॉजी यांचं ज्ञान ग्रहण करणं हे आपल्या 21व्या शतकामध्ये आवश्यक मानलं जातं। परंतु थोडासा विचार करूया की आपण एक गोष्ट जी एकदा शिकलो ती एकदा शिकून 21व्या शतकात भागत नाही, ती नव्याने वेगवेगळ्या प्रकारे परत परत आपल्याला शिकावी लागते। छोटीशी गोष्ट आहे की लहानपणी आपण सगळे प्रवास करताना पैसे, फार मोठी कॅश बरोबर घेऊन फिरायचो। वेगवेगळ्या गावी जाताना ती कॅश घ्यायची आणि मग ती 4 वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायची। काही सुटकेसमध्ये, काही चोर कप्प्यामध्ये, काही पर्समध्ये, काही कपड्यांच्या आतल्या खिशामध्ये, अशी आपण ती वेगवेगळ्या ठिकाणी कॅश ठेवून मग प्रवास करायचो। हळूहळू दिवस बदलले, टेक्नॉलॉजी बदलली, मग आपण डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डने पेमेंट करायला शिकलो आणि आता तर हे सगळंच बंद झालेलं आहे। आपण आता नवीन UPI पेमेंट आणि जीपे वगैरे अशा वेगवेगळ्या माध्यमातून पैसे खर्च करायला शिकलो, टेक्नॉलॉजी वापरायला शिकलो, एकमेकांशी संभाषण करायला शिकलो। व्यवहारामध्ये ज्या प्रकारे अशा पद्धतीने जुन्या पद्धतीने केलेल्या गोष्टी विसरणं, अनलर्न आणि रिलर्न, नवीन पद्धतीने त्या गोष्टी करायला शिकणं हे जसं व्यवहारामध्ये आवश्यक आहे, व्यवहारातल्या प्रगतीसाठी आवश्यक आहे, तसं आपण संपूर्ण मानवी जीवनाचा विचार केला तर आपण आपल्या जीवनामध्ये जी काही गृहीत कृत्य धरली आहेत, ज्या काही सत्य संकल्पना धरल्या आहेत, त्यांचं सत्यत्व पडताळून पाहण्याची आवश्यकता आहे। जुन्या ज्या काही संकल्पना आहेत त्या खरंच बरोबर आहेत का,
जे काही आपण शिकलो आहे स्वतःबद्दल, या जगाबद्दल, ते खरंच बरोबर आहे का, हे पडताळून पाहण्याची आवश्यकता आहे. सगळ्यात महत्वाचा मानवी जीवनातला प्रश्न म्हणजे मी कोण आहे, हु एम आय, कोहम कथमिदम जातः, को वा कर्तास्य विद्यते. मी कोण आहे, या संपूर्ण जगाची निर्मिती कशी झाली, असे अनेक मूलभूत प्रश्न आहे. आज आपण या प्रकरणामध्ये केवळ एका प्रश्नाचा विचार करणार आहोत की मी कोण आहे. जन्मल्यापासून आपल्यावरती एक संस्कार झाला की मी म्हणजे देह आणि देह म्हणजे मी. हे आपलं या पद्धतीने आपण स्वतःबद्दल शिकलो, लर्न. जेव्हा आपण वेदांत शास्त्राचा आणि पंचदशी सारख्या ग्रंथांचा अभ्यास करतो तेव्हा स्वतःबद्दलच्या या सगळ्या संकल्पना आपल्याला जणू काही विसरून जाण्याची आवश्यकता असते. कारण की पारमार्थिक दृष्टीने हे सगळे ग्रंथ निर्देश करतात की हे देह म्हणजे तुझं खरं स्वरूप नाही. अनलर्न. तुझी स्वतःबद्दलची जी संकल्पना आहे ती थोड्या वेळापुरती बाजूला ठेवून रिलर्न, मी कोण आहे याचा परत एकदा नव्याने शोध घेण्याची आवश्यकता आहे, असं संपूर्ण वेदांतशास्त्र, परमार्थशास्त्र आपल्याला सांगतं. का आवश्यकता आहे, मी कोण आहे याचा शोध घेण्याची मनुष्याला का आवश्यकता आहे याचा थोडासा विचार करूया. खूप विविधता आहे या दृश्य सृष्टीमध्ये, खूप विविधता आहे. केवळ मनुष्य जात जरी घेतली तरी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत. विविध भाषा, विविध परिवार, शिक्षण, आई वडील, माता पिता, जागा, व्यवसाय, लग्न, कुटुंब, आर्थिक परिस्थिती, बौद्धिक पातळी ही प्रत्येकाची अगदी वेगवेगळी आहे. परंतु आपण संपूर्ण मनुष्य जातीचं निरीक्षण केलं, एक त्यांच्या वागण्या बोलण्याचा पॅटर्न ऑब्झर्व केला तर एक गोष्ट लक्षात येते की बहुतांश लोकांना स्वतःबद्दल बोलायला आवडतं. एक कॉन्व्हर्सेशनल सेल्फ फोकस नावाची एक गोष्ट आहे, एक प्रकार आहे, एक माणसांच्या वागण्यामधला एक पॅटर्न आहे की बघा 4 ठिकाणी जेव्हा लोक एकत्र जमतात. नुकतीच एक गोष्ट माझ्या पाहण्यात आली, वाचनात आली. 2 भगिनी आहेत, एका ठिकाणी एकत्र येतात, मैत्रिणी आहेत, बऱ्याच काळाने एकत्र आल्या आणि एका मैत्रिणीचा चेहरा अत्यंत गंभीर आहे. दुसरी विचारते काय झालं ग, ती म्हणते माझ्या नुकत्याच मेडिकल टेस्ट झाल्या आणि मला कॅन्सर डिटेक्ट झालेला आहे. मग दुसरी म्हणते ओ अरे अरे फार वाईट झालं. आणि पहिल्या मैत्रिणीला काही पुढे बोलू द्यायच्या आतच ही दुसरी मैत्रीण म्हणते माझ्या ना आजीला सुद्धा कॅन्सर होता, माझ्या बाबांना सुद्धा कॅन्सर होता, माझ्या मावशीला सुद्धा कॅन्सर होता. आणि हिचं बोलणं सुरू होतं. मग दुसरी मैत्रीण परत सांगायला जाते की माझा हा जो कॅन्सर आहे हा आता 2nd स्टेजलाच आहे, अजून फार वाढलेला नाही. बरं झालं माझ्या टेस्ट मी लवकर केल्या आणि वेळेमध्ये लक्षात आलं. ते या पहिल्या मैत्रिणीचं बोलणं मध्येच तोडून ती दुसरी मुलगी म्हणते हो माझे तर 2 वर्ष झाले मी एकही टेस्ट केलेली नाही, आता मला सगळ्यात आधी जाऊन माझ्या टेस्ट करायला हव्या. न जाणो परत मलाही अशा काही दुर्धर आजार असेल तर तो देखील लवकर डिटेक्ट व्हायला हवा. बघा 4 जेव्हा एकत्र येतात आणि बोलायला सुरुवात करतात तेव्हा समोरचा माणूस जी कुठली गोष्ट सांगतो, तो त्याच्या प्रवासाबद्दल सांगतो, कधी मुलांबद्दल सांगतो, कुटुंबाबद्दल सांगतो, ते ऐकून न घेता आपण लगेच स्वतःबद्दल बोलायला सुरुवात करतो. एका ठिकाणी असं म्हटलं होतं की 60% वेळेस लोकांना स्वतःबद्दल बोलायला आवडतं आणि सगळ्या लोकांचं आयुष्य हे फक्त मी भोवती घुटमळतं. मी भोवती घुटमळतं. एवढा मी हा आपल्या आस्थेचा विषय आहे, जिव्हाळ्याचा विषय आहे. परंतु खरा मी कोण आहे याचा शोध घेण्याचा आपण वर्षानुवर्ष कधी प्रयत्नच केला नाही. खरा मी कोण आहे हा शोध घेण्याचा आपण वर्षानुवर्ष कधी प्रयत्नच केला नाही. बघा साधं करिअर आपल्याला करायचं असेल तर आपण खूप रिसर्च करतो की हे करिअर चांगलं का ते चांगलं. लग्न करायचं असेल तर खूप शोध घेतो. स्टॉक्स विकत घ्यायचे असतील तरी आपण खूप रिसर्च करतो. एखादी वस्तू विकत घ्यायची असेल, शॉपिंग करायची असेल आपल्याला तर अमेझॉनवरचे रिव्ह्यूज वाचतो. मग व्यवहारामध्ये आपण एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये एवढं रिसर्च करतो तर मग मी कोण आहे या गोष्टीचा आपण कधी विचार केला का? या गोष्टीचं आपण कधी संशोधन केलं का? मी म्हणजे देह, देह म्हणजे मी, ही एकच संकल्पना वर्षानुवर्ष जन्मानुजन्म आपण घट्ट कवटाळून बसलो. परंतु या संकल्पनेला ही पंचदशी, हे पंचकोश विवेक प्रकरण मुळापासून छेद देतं. त्याला म्हणतात मूले कुठारहा. या वेदांत शास्त्राचा असा मूलभूत सिद्धांत आहे की हा 5 फुटाचा देह ही आपली खरी ओळख नाही, हा खरा मी नाही.
मग खरा मी कोण आहे? तर खरा मी कोण, कोहम या विचाराचा अत्यंत सखोल, अत्यंत सूक्ष्म, सर्वांगीण आणि सर्वसमावेशक विचार, सर्व बारकाव्यांसह विचार या शास्त्रामध्ये केलेला आहे, या ग्रंथामध्ये केलेला आहे आणि विशेषतः पंचकोश विवेक या प्रकरणामध्ये केलेला आहे. पंचकोश म्हणजे 5 कोश आणि विवेक म्हणजे विचार करणे, निवड करणे. या पंचकोश विवेकाच्या सुरुवातीलाच एका पहिल्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे की आपलं जे मूळ स्वरूप आहे, आपलं जे खरं स्वरूप आहे, जो खरा मी आहे तो गुहाहित आहे. गुहाहित म्हणजे जणू गुहेमध्ये दडून बसल्यासारखा, गुहेमध्ये लपल्यासारखा आहे. गुहती इति गुहा म्हणजे जी झाकली गेलेली आहे, आच्छादित झालेली आहे, त्याला म्हणतात गुहा, जी झाकून टाकते. मूळ वस्तूला जी झाकून टाकते, अप्रकट अवस्थेमध्ये ठेवते, तिला म्हणतात गुहा. आपण थोडासा विचार केला, डोंगरामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा मुळात एखाद्या ठिकाणी गुहा आहे हे सुद्धा आपल्याला कळत नाही. मग त्या गुहेच्या आतमध्ये अजून काही झाकलेलं असेल तर ते कळण्याचा अजूनच शक्यता नाही. तर अशी ही जी गुहा आहे त्या गुहेमध्ये जणू आपलं मूळ स्वरूप दडलेलं आहे असं पंचदशिकार सुरुवातीला म्हणतात. मग या गुहेचं स्वरूप कसं आहे तर ते जणू 5 कोश आहेत. कोश शब्दाचा अर्थ आहे झाकण, एक अर्थ आहे पेटी, एक अर्थ आहे कपाट आणि कोश शब्दाचा एक शब्दशः अर्थ आहे, त्याला म्हणतात म्यान. तलवार आपण जशी म्यानामध्ये ठेवतो तसं त्या म्यानाला देखील कोश म्हणतात. मुळामध्ये कोश शब्द म्हणजे एखाद्या मूळ वस्तूला झाकून टाकणारं, आच्छादित करणारं तत्व किंवा वस्तू, त्याला म्हणतात कोश. आपला जे मूळ स्वरूप आहे, ज्याला परमार्थशास्त्रामध्ये आत्मा, परमात्मा, परब्रह्म किंवा ब्रह्म अशा वेगवेगळ्या प्रकारे संबोधलं जातं, हे आपलं मूळचं आत्मस्वरूप या 5 कोशांनी जणू झाकलं गेलेलं आहे, दडवलेलं आहे आत्मस्वरूप. पंचकोश विवेक या प्रकरणामध्ये विद्यारण्य स्वामी आपल्याला सांगतात की विवेक करा, वि अधिक विच अशी विवेक शब्दाची व्युत्पत्ती आहे. आपण आधीच्या प्रकरणांमध्ये बघितली असेल. विच म्हणजे पृथक्करण करणे, वेगवेगळे करणे. नीर क्षीर विवेक आपल्या परिचयाचा शब्द आहे की दूध आणि पाणी जेव्हा एकत्र होऊन समोर येतं तेव्हा हंस त्या दुधाला आणि पाण्याला वेगवेगळं करतो. किंवा वाळूचे कण आणि साखर समोर आले तर मुंगी त्या दोन्हींना वेगवेगळं करते. तसं आपल्या समोर जेव्हा या 5 कोशांच्या मध्ये दडलेला आत्मा येतो तेव्हा जाणकार, संवेदनशील, विचारवंत मनुष्यांनी आणि साधकांनी 5 कोशांचा विवेक करावा. म्हणजे 5 कोशांच्या मध्ये दडून असलेल्या आत्म्याला त्याच्यापासून वेगळं करून, पृथक पृथक वेगळं करून, निराळं करून बघण्याचा, जाणण्याचा आणि अनुभवण्याचा प्रयत्न करावा, विवेक करावा. हे जे 5ही कोश आहेत ज्यांचं वर्णन या प्रकरणामध्ये येणार आहेत ते 5ही कोश अनित्य आहेत. नित्यम आत्मस्वरूपम ही दृश्यम तद विपरीगतम विवेक शब्दाची ही व्याख्या आहे की जे आपलं मूळचं आत्मस्वरूप आहे ते अत्यंत नित्य आहे आणि आत्मा सोडून बाकीचे सर्व दृश्य पदार्थ त्याच्यामध्ये आपले 5 कोश सुद्धा येतात. हे 5 कोश मात्र त्या नित्यापेक्षा विपरीत आहेत, वेगळे आहेत, अनित्य आहेत. एवम यो निश्चय सम्यक विवेको वस्तुनः सवयी असा जो निश्चय आहे त्या निश्चयाला विवेक असं म्हणतात. मग आपल्या मी संबंधी जी संकल्पना आहे, मी म्हणजे देह, देह म्हणजे मी, त्या संकल्पनेला आता विद्यारण्य स्वामी स्टेप बाय स्टेप 5 कोशांच्या मदतीने उलगडवून दाखवणार आहेत की मी म्हणजे कोण, याच्याबद्दल मला काय वाटतं. एक एक त्याच्यातलं विधान घेऊन विद्यारण्य स्वामी आपल्याला समजावून सांगतील की तुझी स्वतःबद्दल जी संकल्पना आहे ती कशी अयोग्य आहे आणि ती बाजूला सारून त्याचा निराश करून तुझं मूळ स्वरूप कसं बघावं या संदर्भातलं मार्गदर्शन पंचकोश विवेक या प्रकरणामध्ये विद्यारण्य स्वामी करणार आहेत. पंचकोशाची ही जी संकल्पना ही मूलतः तैत्तिरीय उपनिषदामध्ये आलेली आहे. एकूण 5 कोश आहेत. त्या 5 कोशांची आधी नावं जाणून घेऊ आणि मग एक एक कोशाचा विस्ताराने विचार करूया. सगळ्यात पहिला आहे अन्नमय कोश म्हणजे आपला स्थूल देह. अस्थि मांसांनी बनलेला स्थूल देह म्हणजे सगळ्यात पहिला अन्नमय कोश.
दुसरा आहे प्राणमय कोश, ज्याच्यामध्ये प्राण आणि 5 कर्मेंद्रिये मिळून हा दुसरा प्राणमय कोश होतो. तिसरा आहे मनोमय कोश, मन आणि 5 ज्ञानेंद्रिये ज्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. चौथा आहे विज्ञानमय कोश, बुद्धी आणि 5 ज्ञानेंद्रिये ज्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. आणि 5वा आहे आनंदमय कोश, ज्याच्यामध्ये मुख्यतः सुषुप्तीचं सुख, विषयाचं सुख अंतर्भूत आहे. तो आहे आनंदमय कोश. मय शब्दाचा अर्थ आहे प्राचुर्य किंवा प्रधानता. मी जेव्हा म्हणते प्राणमय कोश, तेव्हा त्या कोशामध्ये प्राण प्रधान आहेत, म्हणजे प्राणांचं प्राचुर्य आहे. पण प्राण सोडून इतर घटक देखील त्या कोशामध्ये आहेत, जसं प्राण आणि 5 कर्मेंद्रिये. मनोमय कोशामध्ये मन आणि 5 ज्ञानेंद्रिये, असे हे एकूण 5 कोश आहेत. आणि प्रत्येक कोश हा अन्य कोशाच्या अभ्यंतर आहे, म्हणजे आतमध्ये आहे. असा थोडासा विचार करा, कल्पना करा की एकाच्या बाहेर एक अशी 5 वर्तुळं काढलेली आहेत. सगळ्यात बाहेरचं वर्तुळ म्हणजे अन्नमय कोश, स्थूल देह. त्याच्या आतलं वर्तुळ म्हणजे प्राणमय कोश. त्याच्या आतलं वर्तुळ म्हणजे मनोमय, त्याच्या आतमध्ये विज्ञानमय आणि सगळ्यात आतमध्ये आनंदमय कोश. आणि सगळ्यात आतल्या वर्तुळाच्या आतमध्ये जणू आपलं हे आत्मस्वरूप दडून बसलेलं आहे. एक कोश दुसऱ्या कोशाच्या अभ्यंतर आहे, म्हणजे तो अधिक आतमध्ये आहे, आत्मस्वरूपाच्या अधिक जवळ आहे. आणि बाहेरच्या कोशापेक्षा आतला कोश हा अधिक सूक्ष्म आहे. जे बाहेरचे कोश आहेत ते अधिक स्थूल आहेत, आतले कोश हे अधिक सूक्ष्म आहेत आणि आत्मस्वरूपाला अधिक जवळ आहेत. असे हे एकूण 5 कोश आहेत. खरा मी कोण आहे याचा शोध घेण्यासाठी या 5ही कोशांचा निरास करण्याची आवश्यकता आहे. आणि निरास करणे म्हणजे निराकरण करणे, खंडन करणे. मी तो कोश आहे अशी जी घट्ट भावना धरून आज मी माझे जीवन जगतो, त्या भावनेला दूर करणे, त्या भावनेला दूर सारणे. आणि त्या 5 कोशांपासून खरा आत्मा मी कसा वेगळा आहे हे आधी शाब्दिक स्तरावर समजावून घेणे आणि नंतर प्रत्यक्ष तसा अनुभव घेण्याचा प्रयत्न करणे. 5 कोशांपासून हा आत्मा खरा मी याला वेगळं काढायचं, जाणून घ्यायचं आणि तो मी आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा प्रयत्न करायचा. या सगळ्याला म्हणतात पंचकोश निरास. या पंचकोशांचा निरास 2 प्रकारे करता येणं शक्य आहे. एक आहे वैचारिक निरास, जो अखंड शक्य आहे, सातत्याने करणं शक्य आहे. कुठल्या तरी 5 पैकी एका अथवा अधिक कोशांमध्ये मी स्वतः सतत बांधलेला असतो, अडकलेला असतो. विचाराने तो कोश मी नाही, ते कोश म्हणजे माझं खरं स्वरूप नाही हे समजावून घ्यायचं. याला म्हणतात वैचारिक निरास. आणि खऱ्या मीला जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा. आपल्या या आत्ताच्या शृंखलेमध्ये आणि या श्लोकांच्या अभ्यासामध्ये आपण मुख्यतः वैचारिक निरास कसा करायचा, पंचकोशांमधला प्रत्येक घटक म्हणजे मी नाही हे विचाराने कसं समजावून घ्यायचं आणि तो विचार अखंड कसा जागृत ठेवायचा, आपल्या व्यवहारामध्ये देखील तो विचार कसा सातत्याने करायचा, ही वैचारिक निरासाची प्रक्रिया आपण इथे शिकणार आहोत. याच्याशिवाय ध्यान प्रक्रियेत देखील पंचकोशांच्या या संकल्पनेने निरास करता येतो. आणि आपल्यापैकी अनेक लोकांना ध्यानाचं खूप कुतूहल असतं, मला कल्पना आहे. परंतु ध्यान प्रक्रिया शिकवणं हे या फोरमचं उद्दिष्ट नाही, स्वरूप नाही. ते अशा प्रकारे शिकवलं जाणं शक्य देखील नाही. जिज्ञासू मुमुक्षू साधकांनी आपापल्या सद्गुरूंकडून जर आवश्यक असेल तर ती प्रक्रिया शिकावी. परंतु इथे मात्र आपण मुख्यतः 5 कोशांचा विचाराने निरास कसा करायचा आणि तो विचार अखंड जागृत कसा करायचा हे मुख्यतः शिकणार आहोत. सगळ्यात पहिला आहे अन्नमय कोश. अन्नमय कोश, त्याचं स्वरूप काय, कार्य काय हे आधी जाणून घेऊ आणि मग त्याच्या संदर्भातला पुढचा विचार करू. अन्नमय कोश. स्थूल देह, स्थूल शरीर हा अस्थिमांसांचा स्थूल देह हा अन्नमय कोश आहे असं मानलं जातं. अन्नमय कोश का बरं आहे की साधं आपलं व्यवहारातला हा आपला अनुभव आहे की हा देह अन्नमय आहे, म्हणजे अन्नाने निर्माण होतो, अन्नाने वृद्धी पावतो आणि अन्न नसेल तर नष्ट होतो. माता आणि पिता किंवा पुरुष आणि स्त्री जे काही अन्न खातात त्या अन्नाचा परिणाम म्हणून त्यांच्या शरीरामध्ये 7 धातू निर्माण होतात, अशी एक प्रणाली आहे. रस, रक्त, मांस, अस्थि, मज्जा, स्नायू आणि 7वा धातू म्हणजे शुक्र किंवा शोणित, असे एकूण 7 धातू निर्माण होतात.
पित्याच्या अन्नापासून किंवा पित्याने खाल्लेल्या अन्नापासून आधी रस, रक्त आणि क्रमाने शुक्र तयार होतो, म्हणजे पुंबीज तयार होतं. मातेच्या खाल्लेल्या अन्नापासून शोणित म्हणजे स्त्रीबीज तयार होतं आणि त्या दोघांचाही संगम होऊन गर्भाची निर्मिती होते. ईश्वराची अगम्य लीला आहे की अशा प्रकारे 2 बीज तयार आल्यावर गर्भ कसा निर्माण होतो वगैरे हे सगळ्या गोष्टी ईश्वरी नियोजनानुसार होतात. या पंचकोशांच्या आपल्या अभ्यासामध्ये आपण मेडिकल सायन्सनुसार किंवा अॅनाटॉमी फिजिओलॉजीनुसार शरीराचा विचार करणार नाही, तर वेदांत शास्त्रानुसार हा विचार कसा मांडलेला आहे याचा मुख्यतः विचार करणार आहोत की अशा प्रकारे पुंबीज स्त्रीबीज निर्माण होतं आणि त्यांच्या एकत्रीकरणाने गर्भ निर्माण होतो. बघा, मातेच्या उदरामध्ये असताना कधी काळी हा गर्भ म्हणजे मी स्वतः जेव्हा गर्भरूपाने होते तेव्हा 2-3 ग्राम, 1 ग्राम माझं वजन होतं. आज 50-60 किलो वजन आहे. मग इतकी जी सगळी वृद्धी झाली ती कुठून झाली, कशामुळे झाली, तर या सृष्टीमध्ये जे काही अन्न आहे ते ग्रहण केल्यामुळे त्या गर्भाची 1 ग्रामपासून 50-60 किलोपर्यंत वृद्धी झाली. म्हणून अन्नाच्या योगाने या स्थूल देहाची निर्मिती होते. अन्नामुळेच या देहाचं पोषण होतं आणि तो टिकतो. हे साधं सरळ शब्दांमध्ये आपण अन्नमय कोशाचं स्वरूप समजावून घेतलं. अन्नमय कोश म्हणजे सगळ्यात बाहेरचा कोश, सगळ्यात बाहेरचं वर्तुळ आणि जगातले बहुतांश लोक हे या अन्नमय कोशामध्ये अडकून पडलेले असतात. म्हणजे मी म्हणजे देह आणि देह म्हणजे मी या अत्यंत दृढ तादात्म्याने, दृढ धारणेने ते लोक राहतात. वर्षानुवर्ष आपल्यावर तेच संस्कार झाले. अन्नमय कोशामध्ये मी अडकलेलो आहे की नाही किंवा एखादी व्यक्ती अडकलेली आहे की नाही हे परीक्षण कसं करायचं, तर त्याच्यासाठी काही लक्षणं दिलेली आहेत. या स्थूल देहामध्ये किंवा अन्नमय कोशामध्ये अडकलेल्या लोकांना अन्न अत्यंत प्रिय असतं. त्याला मराठीमध्ये भोजन भाऊ म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये त्याच्यासाठी शब्द आहे फूडी, की जेवण अत्यंत प्रिय. वेगवेगळ्या प्रकारचे रुचकर पदार्थ करायचे. हल्ली टीव्हीवरती अनेक क्युलिनरी शोज असतात, यूट्यूबवरती वेगवेगळे चॅनल्स आहेत. रोज वेगवेगळे पदार्थ करायचे. बरं, नुसते पदार्थ करून आपल्याकडे चालत नाही. मी पदार्थ केला की लगेच त्याचा फोटो काढायचा, तो सगळ्या लोकांना पाठवायचा. मी आज एवढा छान स्वयंपाक केला, त्याच्यावर त्यांची वाहवा मिळवायची. आपल्या घरी पार्टी करायची, लोकांना आमंत्रण द्यायचं. हैदराबादमध्ये आमच्या मिडनाईट बिर्याणी म्हणून एक प्रसिद्ध गोष्ट आहे की 10-11 वाजले की लोकांना भूक लागते आणि मग रात्री 12 वाजता मिडनाईट बिर्याणी खायला जातात. बाहुबली थाली इथला एक प्रसिद्ध प्रकार आहे. एकादशी सुद्धा करतात. कित्येक लोक तर ती साबुदाणा खिचडी खाण्यासाठी करतात, त्याच्यात देवाशी काही संबंध नसतो. तत्कथनम, तत्चिंतनम, तत्श्रवणम म्हणजे जी काय चर्चा आहे, भरपूर जेवायचं आणि मधला जो काही वेळ आहे त्याच्यामध्ये जेवणाबद्दलच चर्चा करायची, असं हे या अन्नमय कोशात अडकलेल्यांचं स्वरूप आहे. बघा, शरीर धारणेसाठी अन्न ग्रहण करणं हे आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे. जेवण अवश्य करावं, ते आवडीने करावं. परंतु जेवण हेच जीवन असं जेव्हा एखाद्या मनुष्याची स्थिती असते त्याला म्हणतात अन्नमय कोशामध्ये अडकलेला मनुष्य. दुसरे काही गुणविशेष आहेत या कोशाचे, ते म्हणजे आपल्या स्वतःच्या देहाबद्दल अखंड विचार करत राहणं. मी किती उंच आहे, मी किती बुटकी आहे, मी किती जाड आहे, मी किती सडपातळ आहे, मी किती गोरी आहे, मी किती काळी आहे. अखंड विचार जो काय आहे तो या देहाचा आणि देहाच्या रंगरूपाचा. काही यातले विचार असतात सुपेरियॉरिटी कॉम्प्लेक्स, काही विचार असतात इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्स. म्हणजे मी कोणापेक्षा तरी जास्त सुंदर आहे किंवा कोणापेक्षा तरी जास्त कुरूप आहे. सहसा ज्या लोकांना मी जास्त सुंदर आहे ते लोक अभिमानी किंवा अहंकारी आहेत असं आपण म्हणतो. परंतु परमार्थाच्या दृष्टीने जे स्वतःला दुसऱ्यापेक्षा कमी लेखतात, मी खूप काळी आहे, मी खूप सावळी आहे, मी खूप जाडी भरडी आहे, ते सुद्धा लोक या अन्नमय कोशामध्येच अडकलेले आहेत. इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्स असणं हा देखील अहंकाराचाच प्रकार आहे असं आपलं वेदांत शास्त्र म्हणतं. कारण की आपला जो मूळ आत्मा, जे आपलं मूळ आत्मस्वरूप आहे, त्याला उंची नाही, त्याला जाडी नाही, त्याला रंग नाही, त्याला रूप नाही. परंतु आपल्यासारखे लोक, स्थूल बुद्धीचे लोक केवळ फक्त स्थूल देहाचा विचार करतात, स्थूल देहाबरोबर स्वतःला आयडेंटिफाय करतात आणि त्याच्यामुळे अखंड अस्वस्थ असतात, बेचैन असतात.
शेवटी कोशामध्ये अडकलेल्या माणसाची अवस्था, कुठल्याही कोशामध्ये अडकलेल्या माणसाची अवस्था काय असते की तो अखंड अस्वस्थ असतो, बेचैन असतो आणि जे माझं आत्ताचं रंगरूप आहे ते कसं चांगलं नाही आणि ते कसं बदलता येईल याचा तो अखंड विचार करतो. एकतर माझं रंगरूप बदलणं किंवा जर ते चांगलं असेल किंवा जे काही रंगरूप असेल त्याच्यामध्ये नटणं आणि मिरवणं. अन्नमय कोशामध्ये अडकलेल्या व्यक्तींचे आपण काही गुणधर्म बघतो. नटणं, मुरडणं आणि मिरवणं. अनेक लोकांचे हल्ली मी एका ठिकाणी गेले होते तर फ्रीजवरती त्यांच्या एक कागद लावलेला होता. स्किन केअर रुटीन, हेअर केअर रुटीन, नेल केअर रुटीन, ओरल केअर रुटीन, म्हणजे कुठल्या दिवशी कुठला शॅम्पू, कुठलं नेलपेंट, कुठलं तेल वगैरे असं सगळं त्यांनी टाइमटेबल करून फ्रीजवरती लावून ठेवलेलं होतं. अशा प्रकारे स्वतःच्या देहाची काळजी घ्यायची. ग्लोबल कॉस्मेटिक इंडस्ट्री जी आहे ती $350 बिलियन तिचं व्हॅल्युएशन होतं आणि पुढच्या 10 वर्षांमध्ये ती $750 बिलियन त्याच्यामध्ये खर्च होईल इतका कॉस्मेटिक्सचा म्हणजे प्रसाधनांचा वापर जगभर वाढलेला आहे. म्हणजे अन्नमय कोशामध्ये अडकून राहिलेल्या लोकांची संख्या बहुतांश लोक असे अडकून राहिलेले आहेत. मग आपण देखील त्यांच्यासारखं याच कोशामध्ये अडकून राहायचं आणि आयुष्यभर आपले केस, नख, स्किन केअर याचाच विचार करायचा का याच्या पलीकडे जे माझं खरं स्वरूप आहे त्याचा शोध घ्यायचा? हा विचार प्रत्येकाने आपापला करावा. चौथा जो एक अजून अन्नमय कोशामध्ये अडकलेल्या लोकांचा गुणधर्म आहे तो म्हणजे वाढदिवस साजरे करणं. मी म्हणजे देह आहे म्हणून मी जन्माला आलो, माझा वाढदिवस साजरा केला पाहिजे, मोठी पार्टी झाली पाहिजे. एवढा मी माझ्या घरातल्यांच्यासाठी मेहनत केली पण त्यांनी मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी विश केलं नाही म्हणून वाईट वाटणं. माझा वाढदिवस, माझं लग्न, माझ्या लग्नाचा वाढदिवस, आता 25 वर्ष झाली म्हणून सेलिब्रेट करायचं. या ज्या सगळ्या भानगडी आहेत या अन्नमय कोशाशी घट्ट चिकटून बसलेल्या लोकांच्या जीवनात असलेल्या भानगडी आहेत. आणि याच्यापेक्षा सगळ्यात शेवटचं जे लक्षण ते म्हणजे या देहाला आजार होतात, देहामध्ये विकार होतात, वेगवेगळे आजार होतात आणि प्रत्येक अवयवाचे देवानी वेगवेगळे आजार दिलेले आहेत. डोळ्यांचे आजार वेगळे, त्वचेचे वेगळे, कानाचे वेगळे, आपल्या प्रत्येक अवयवाचे इव्हन आतल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचे वेगवेगळे आजार आहेत. कधी अपघात होतात, कधी आघात होतात, छोटीशी जखम होते आणि या प्रत्येक आघाताच्या बरोबर, आजाराच्या बरोबर मनुष्य दीन होतो, दैन्यवाणा होतो की मी आजारी पडलो, आता पहिल्यासारखं मला बघता येत नाही, माझ्या स्किनवरती रॅशेस आले, मला ॲक्ने आले, मला सोरियासिस झाला, मला डर्मेटायटिस झाला. प्रत्येक जो काही आपल्या शरीराचा आजार आहे तो आजार मला झाला असं तो मानतो आणि अशा वेगवेगळ्या प्रकारे अन्नमय कोशामध्ये अडकून बसल्यामुळे हा मनुष्य अखंड अशांत असतो, अस्वस्थ असतो, दुःखी असतो. आजारपण दूर करण्यासाठी औषधं जरी घेतली तरी त्या औषधांचा फारसा उपयोग होत नाही. एक आजार झाला तरी दुसरा आजार येतो आणि हे चक्र अखंड चालू राहतं. म्हणून इथे विद्यारण्य स्वामी म्हणतात की हा जो देह आहे, जो मी आहे असं मला वाटतं, माझ्या जीवनाची अनेक वर्ष, अनेक जन्म हा देह म्हणजेच मी, हे जे मी घट्ट समजुतीने बसलो होतो तो देह म्हणजे मी नाही, हे विचाराने समजावून घ्या. विद्यारण्य स्वामींनी देह म्हणजे मी नाही हे समजावून घेण्यासाठी एक प्रकारची कारण मीमांसा पंचदशी या ग्रंथामध्ये दिली आहे, पंचकोश विवेक या ग्रंथामध्ये दिली आहे. आपण आधी ती कारण मीमांसा समजावून घेऊ आणि मग नंतर इतरही कारणं बघून घेऊ. स्थूल देह म्हणजे मी नाही, का नाही त्याचं कारण समजावून सांगण्यासाठी विद्यारण्य स्वामी इथे आपल्याला म्हणतात की सगळ्यात पहिल्यांदा या देहाला उत्पत्ती, स्थिती आणि लय आहे. हा देह काही वर्षांच्या पूर्वी नव्हता, काही वर्षांच्या पूर्वी त्याचा जन्म झाला, काही काळ टिकणार आणि काही काळानंतर हा देह निश्चितपणे नसणार. बघा, खूप छान लॉजिक आहे, खूप छान रिझनिंग आहे. मग हा देह म्हणजेच मी असं जर आपण मानलं तर देहाच्या जन्माच्या आधी मी अस्तित्वात नव्हतो आणि देहाच्या मृत्यूच्या नंतरही मी अस्तित्वात नसेल. का? कारण की मी म्हणजे देह आहे आणि जन्माच्या बरोबर मी अस्तित्वात आलो, मृत्यूनंतर मी नसेल, असा त्याचा अर्थ होतो. मग देहाच्या कालावधी पुरतच जर माझं अस्तित्व मर्यादित असेल तर मग कर्माचा सिद्धांत कशा प्रकारे सिद्ध होईल? कर्म प्रधान विश्व करी राखा, जो जस करई तो तस फल चाखा.
ज्या व्यक्तींनी जसं कर्म केलं आहे तसं फळ त्याला या जन्मात नाहीतर पुढच्या जन्मात अवश्य भोगावं लागेल, हा आपल्या कर्माचा सिद्धांत आहे. आपण सगळेजण त्या सिद्धांताला मानतो. बघा, एखाद्या व्यक्तीला जेव्हा एखादा देह घेऊन जन्म मिळतो, एखाद्या विशिष्ट परिस्थितीत जन्म होतो, कोणी खूप सुंदर देह घेऊन जन्माला येतो, कोणी अत्यंत कुरूप, कोणी अत्यंत श्रीमंत घरी, कोणी फार गरीब घरी, कोणी अत्यंत सुशिक्षित घरी, कोणी अशिक्षित घरी, कोणाच्या घरामध्ये अत्यंत प्रेमाचे सलोख्याचे संबंध आहेत, कोणाच्या घरामध्ये रोज उठून भांडणं आहेत. मग इतक्या विषम परिस्थितीमध्ये सगळ्यांचा जन्म का झाला? प्रत्येकाला सारख्याच परिस्थितीमध्ये देहाचा जन्म का नाही मिळाला? देहाचा जन्म का नाही घेता आला? हा पहिला प्रश्न निर्माण होतो. किंवा मी म्हणजे देह आहे आणि देहापुरतंच माझं अस्तित्व आहे असं मानलं तर मग देहाचा जन्म सगळ्यांचा समान का नाही झाला? हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की शास्त्रामध्ये 2 प्रकारचे दोष मानलेले आहेत. एक आहे कृतप्रणाश दोष आणि दुसरा आहे अकृताभ्यागम दोष. समजावून घ्यायचा थोडासा प्रयत्न करू. कृतप्रणाश दोष म्हणजे कर्माचा भोगावाचून क्षय होणं. कृत म्हणजे जे केलेलं आहे, प्रणाश त्याचा नाश होणं. एखादं कर्म जे मी केलेलं आहे त्याचं फळ न भोगताच ते कर्म नाश होणं, याला म्हणतात कृतप्रणाश दोष. हा दोष आहे. आजच्या वर्तमान जन्मामध्ये अनेक लोक आहेत की जे खूप पापकर्म करत आहेत, परंतु त्यांचं जीवन अत्यंत सुखी आहे. आपण रोज बघतो कितीतरी श्रीमंत लोक आहेत, राजकारणातले लोक आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रांमधले लोक आहेत की उघड उघड बघताना अत्यंत पापाचार, अत्यंत दुराचरण, दुष्प्रवृत्तीचे लोक आहेत, परंतु त्यांच्या जीवनामध्ये सुखच सुख आहे. मग त्यांनी आज केलेल्या पापकर्माची फळं त्यांना कधी मिळतील? जर त्यांचा मृत्यू झाला याच अवस्थेमध्ये तर त्यांनी या जन्मात जे पापाचरण केलं त्याचं पुढे काय होणार? मग आत्ता केलेल्या पापाचरणाचं फळ जर पुढे कधीच भोगायला लागणार नसेल तर मग आपल्यापैकी कोणी कसंही वागायला काय हरकत आहे? जसं पाहिजे तसं जगा, जसं पाहिजे तसं वागा, पाहिजे तर दुसऱ्या माणसाला ठार मारा, त्रास द्या, हिंसा करा, काय फरक पडणार आहे त्यांनी? कृतप्रणाश म्हणजे केलेल्या कर्माचा फळ न भोगताच नाश होईल जर आपण मृत्यू हाच आपल्या अस्तित्वाचा अंत मानला तर. कृतप्रणाश दोष हा पहिला दोष आहे. आणि दुसरा जो आहे त्याला म्हणतात अकृताभ्यागम. अकृत म्हणजे जे मी केलेलंच नाही, अभ्यागम म्हणजे त्याचं फळ मला भोगावं लागतं. आजच्या समाजामध्ये असे अनेक लोक आहेत की जे अत्यंत सज्जनपणे आपलं जीवन जगतात, सदाचारी लोक आहेत, पण त्यांच्या वाट्याला फार मोठे कष्ट, अनेक दुःख, अनेक हाल अपेष्टा आहेत. रोज उठून त्यांच्या घरामध्ये संघर्ष आहेत, त्यांच्या आजूबाजूचे नातेवाईक त्यांच्याशी भांडतात, व्यवसायामध्ये स्थैर्य नाही, पैसा धड मिळत नाही, मान प्रतिष्ठा नाही. मग इतके जर हे लोक सदाचारी आहेत तर या सदाचारी लोकांना इतकी दुःख का वाटायला आली? कर्माच्या सिद्धांतानुसार त्याचं असं उत्तर आहे की पूर्वजन्मी त्यांनी काहीतरी पापकर्म, दुःख केलं होतं, त्याचा परिणाम म्हणून या जन्मात त्यांना दुःख भोगावे लागतात. या जन्मात ते जे काही सदाचार करतील त्याचं जे फळ पुण्य ते त्यांना नंतर कधीतरी भोगायला मिळेल. आयदर याच जन्मात पुढे किंवा नंतर पुढच्या कुठल्या तरी जन्मात त्यांना ते भोगावं लागेल. परंतु देह म्हणजे मी आणि मी म्हणजे देह असं मानलं तर आजच्या काळामध्ये जे सज्जन लोक आहेत, ज्यांना अनेक दुःख किंवा हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात, त्या का कराव्या लागतात याचं उत्तर देता येणार नाही. कारण की आपण देहाच्या जन्माच्या आधीचं अस्तित्व, कर्म यातलं काहीच गृहीत धरत नाही, यापैकी कशालाच सत्यत्व देत नाही. विद्यारण्य स्वामी म्हणतात की कर्माच्या या सिद्धांताचा विचार करा, कार्यकारण भावाचा विचार करा. या सृष्टीमध्ये प्रत्येक ठिकाणी कार्यकारण भाव आहे. जिथे कार्य आहे तिथे काहीतरी कारण असलंच पाहिजे. जिथे भोग आहेत, चांगले अथवा वाईट, त्याच्याशी संबंधित काहीतरी पूर्वकर्म असलंच पाहिजे. मग ते या जन्मातलं असेल अथवा पूर्वजन्मातलं असेल. तर पूर्वजन्माची ही प्रणाली भगवद्गीतेमध्ये दिलेली आहे, पंचदशीमध्ये दिलेली आहे, वेगवेगळ्या सद्ग्रंथांमध्येही दिलेली आहे. त्यामुळे आपल्याकडे हे मानलं जातं की मनुष्याचा स्थूल देह हा फक्त या जन्मापुरता मर्यादित आहे, परंतु त्याचा सूक्ष्म देह हा वेगवेगळ्या जन्मांमध्ये समान राहतो आणि त्या सूक्ष्म देहाच्या मार्फत त्यांनी केलेली कर्म त्याच्याबरोबर वेगवेगळ्या जन्मांमध्ये जातात
आणि त्या कर्मांचा भोग त्याला या वर्तमान जन्मात किंवा पुढच्या जन्मात घ्यावा लागतो. एवढी सगळी कारणमीमांसा आपण कशासाठी बघितली की हा स्थूल देह म्हणजे मी नाही हे समजावून घेण्यासाठी विद्यारण्य स्वामींनी ही कारणमीमांसा दिलेली आहे. की कर्माचा सिद्धांत सिद्ध व्हायचा असेल, कार्यकारण भाव या सृष्टीमध्ये सिद्ध व्हायचा असेल किंवा तो खरा आहे असं मानायचं असेल तर मग आपल्याला पुनर्जन्म मानणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, मी आणि माझं अस्तित्व या देहापुरतं मर्यादित नाही. या माझ्या वर्तमान स्थूल देहाचा जन्म होण्याच्या आधी देखील मी होतो, स्थूल देहाच्या मृत्यूनंतर देखील मी असेल. ही गोष्ट प्रत्येकाने विचाराने समजावून घ्यावी आणि अन्नमय कोश म्हणजे मी नाही हा विचार अखंड सातत्याने करावा. या अन्नमय कोशामध्ये जर मी गुंतून पडली असेल तर हळूहळू ती गुंतवणूक या विचारांनी कमी करण्याचा प्रयत्न करावा. नटणं थटणं मुरडणं याचा अर्थ चांगलं जेवण करू नये असा नाही, याचा अर्थ चांगले कपडे घालू नयेत असा नाही, परंतु आपल्या जीवनात तेवढाच एक विषय नसावा तर त्याच्या पलीकडे जाऊन देखील थोडा वेगळ्या उच्च स्तरावरचा विचार करण्याचा विचारवंत मनुष्याने प्रयत्न करावा. हा याच्यामधला एक मुख्य संदेश आहे. ही एवढी एकच कारणमीमांसा विद्यारण्य स्वामींनी दिलेली आहे. याच्यापेक्षा अनेक वेगवेगळी कारणं इतर ग्रंथांमध्ये दिलेली आहेत. त्याचा जो विचार आहे तो आपण अनुषंगाने आपल्या पुढच्या सत्रांमध्ये करू. आज आपण अन्नमय कोश आणि त्याच्या पुढचा जो आहे तो म्हणजे प्राणमय कोश याचा थोडासा विचार करू आणि उर्वरित कोशांचा विचार करू. दुसरा आहे प्राणमय कोश. प्राणमय कोशाचं स्वरूप काय तर 5 प्राण आणि 5 कर्मेंद्रिय. वाक म्हणजे वाणी, पाणी म्हणजे हात, वाणी हात पाय, उपस्थ आणि पायू म्हणजे जननेंद्रिय आणि गुदद्वार ही आपली एकूण 5 कर्मेंद्रिय आहेत आणि एकूण 5 प्राण आहेत. प्राण, अपान, उदान, समान आणि व्यान हे 5 प्राण आणि 5 कर्मेंद्रिय म्हणून प्राणमय कोश निर्माण होतो. आपला हा जो स्थूल देह आहे हा जेव्हा कुठलीही कृती करतो तो कृती करण्यासाठी शक्तीची आवश्यकता असते, ऊर्जेची आवश्यकता असते. शक्ती आणि ऊर्जा सगळ्या कर्मांसाठी शरीराला पुरवणं हे या प्राणमय कोशाचं काम आहे. जिथे कुठे हालचाल आहे तिथे शक्ती आवश्यक आहे आणि ऊर्जा आवश्यक आहे. बघा, जेव्हा कार चालते तेव्हा त्या कारला इंधन लागतं, पेट्रोल किंवा डिझेल भरावं लागतं. पंखा जेव्हा फिरतो पंख्याला फिरवण्यासाठी वीज असण्याची आवश्यकता आहे. अगदी तसंच या शरीराला फिरवण्यासाठी, या शरीराची हालचाल करण्यासाठी काहीतरी इंधन, काहीतरी ऊर्जा असण्याची आवश्यकता आहे आणि ती ऊर्जा या प्राणांच्या द्वारे, पंचप्राणांच्या द्वारे पुरवली जाते. 5 प्राण आहेत, प्रत्येकाचं एक आपलं आपलं कार्य आहे की प्राण या वायूपासून श्वास उच्छ्वास यांच्यासाठी लागणारी ऊर्जा मिळते. अपानामुळे उत्सर्जन म्हणजे मलमूत्र उत्सर्जन किंवा घाम इत्यादी बाहेर पडण्यासाठी जी ऊर्जा लागते ती अपानामुळे मिळते. व्यानामुळे रक्ताभिसरण होतं. उदान वायूमुळे आपलं जे फेशियल एक्सप्रेशन ज्याला आपण म्हणतो की आपलं मुखावरचे भाव, बोलणं, गिळणं इत्यादी कृतींसाठी लागणारी जी ऊर्जा आहे ती उदान वायूमुळे मिळते. शिवाय मरणसमयी हा उदान वायू ऊर्ध्वगमन वगैरे करतो अशा प्रकारची मांडणी आहे. आणि समान वायू जो पचनसंस्था सांभाळतो आणि पचनसंस्था नियंत्रित करतो. थोडक्यात काय की शरीरामधल्या आतल्या कृती, आतल्या क्रिया, फिजिओलॉजिकल फंक्शन्स आणि कर्मेंद्रियाच्या माध्यमातून होणाऱ्या बाहेरच्या क्रिया या सगळ्यांसाठी लागणारी शक्ती किंवा ऊर्जा जे पुरवतात त्यांना म्हणतात प्राण, 5 प्राण. आणि याच्याशिवाय 5 उपप्राण देखील आहेत असं मानलं जातं. नाग, कूर्म, क्रूकल, देवदत्त आणि धनंजय अशी त्यांची नावं आहेत. त्या प्रत्येकाचं देखील आपापलं एक काम आहे. ढेकर देणं, नेत्राची उघडझाप करणं, पापण्या मिटणं वगैरे, शिंक देणं, जांभई देणं या प्रत्येक कृतीसाठी ऊर्जा लागते आणि ती सगळी ऊर्जा या 5 प्राण आणि 5 उपप्राणांद्वारे पुरवली जाते. हा सगळा तपशील आपण खूप विस्ताराने बघत नाही, थोडक्यात बघत आहोत. मुख्य याच्यामध्ये मुद्दा आहे की प्राणमय कोश हा मुख्यतः ऊर्जा आणि शक्ती पुरवतो. प्राणमय कोशामध्ये अडकून पडलेल्या माणसाची लक्षणं काय आहेत? मी अत्यंत कार्यक्षम आहे, प्रचंड स्टॅमिना आहे माझा काम करण्याचा, थकतच नाही मी, राऊंड द क्लॉक काम करायला आवडतं मला,
जोश आहे अंगामध्ये, खूप जोर आहे. बघा काही काही लोकांना कामाचा खूप उरक असतो, उभारी असते खूप, आणि एका जागी मी अजिबात बसत नाही, बसवतच नाही मला, असा हे लोकांचा साधारण स्वभाव असतो. खरं अशा प्रकारे उद्यमशील असणं ही चांगली गोष्ट आहे. स्वतः समर्थांनी देखील म्हटलेलं आहे की ऐक सदैवपणाचे लक्षण, रिकामा जाऊ नेदी एक क्षण. त्यामुळे कार्यक्षम असणं, क्रियाशील असणं हे परमार्थाला मान्य आहे. पारमार्थिक व्यक्तींनी काय उदास चेहऱ्यांनी एका जागी हातपाय गाळून बसावं हे अपेक्षित नाहीये. कार्यक्षम असणं ही गोष्ट वेगळी, आणि मी कार्यक्षम आहे, माझ्यामध्ये प्रचंड स्टॅमिना आहे, ही माझी आयडेंटिटी असणं ही गोष्ट वेगळी. बघा, अन्नमय कोशामध्ये अडकलेला माणूस, याचं सगळं लक्ष हे मुख्यतः खाणं पिणं, नटवणं, देहाची काळजी घेणं याच्यामध्ये अडकलेलं असतं. प्राणमय कोशामध्ये अडकलेल्या माणसाचं लक्ष हे आयदर आपल्या कामामध्ये किंवा काम करण्याच्या पद्धतीमध्ये अडकलेलं असतं. ती माझी आयडेंटिटी असते की मी एक क्षण सुद्धा शांत बसत नाही, प्रचंड स्टॅमिना आहे. आपण म्हणतो की उत्साहाचा सळसळता झरा आहे वगैरे. अवश्य असावं, मनुष्याने उत्साही असावं, आनंदी असावं, भरपूर काम करावं. पण ती जेव्हा माझी आयडेंटिटी बनते, हल्ली बघा की 70 आवर वर्क वीक सध्या खूप चर्चा चालू आहे कॉर्पोरेट्समध्ये की 70 तास काम करा, 80 तास काम करा, कोणी म्हणतं 90 तास करा, 120 तास काम करा. एवढे तास मी काम करतो, एवढा मी कार्यक्षम आहे, ही जेव्हा माझी आयडेंटिटी होते तेव्हा त्या कामामध्ये, त्या माझ्या काम करण्याच्या क्षमतेमध्ये मी अडकून बसलेली आहे. आणि अशा प्रकारे जो माणूस अडकून बसतो तो परत अखंड बेचैन असतो, अस्वस्थ असतो. का बरं? कारण की बऱ्याचदा असं आहे की त्याच्या स्वतःमध्ये कामाचा जेवढा उरक, जेवढी क्षमता असते तेवढी त्याच्या आजूबाजूच्या लोकांना सहसा नसते. जेवढ्या जोमाने तो कार्य करतो, जेवढा त्याच्या अंगात जोर असतो तेवढा सहसा इतरांच्या मध्ये नसतो, तो हुरूप इतरांच्या मध्ये नसतो. बऱ्याचदा असं होतं की ती व्यक्ती स्वतः सुद्धा त्या वेगाने काम करू शकत नाही. जसं जसं वय वाढतं, जसं जसं आपलं शरीर क्षीण होतं, तसं पहिल्यासारख्या जोमाने हुरूपाने काम करायला जमत नाही, आणि मग तो माणूस अस्वस्थ होतो, बेचैन होतो. मग विद्यारण्य स्वामी म्हणतात की अन्नमय कोश म्हणजे मी नाही, तसा प्राणमय कोश म्हणजे सुद्धा मी नाही. ही फार समजावून घ्यायला थोडीशी सूक्ष्म गोष्ट आहे, महत्वाची गोष्ट आहे. पण प्राण म्हणजे देखील मी नाही हे इथे आपल्याला विद्यारण्य स्वामी समजावून सांगतात. का नाही? प्राण म्हणजे मी का बरं नाही? त्याचं मुख्य कारण इथे स्वामी सांगतात की सगळे प्राण हे अचेतन आहेत. बघा, व्यवहारामध्ये आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला म्हणजे त्याचं प्राणोत्क्रमण झालं, प्राण जाय परवचन न जाय वगैरे आपण असं म्हणतो. ते बरोबर आहे की प्राण गेल्यावरती या शरीराला काही काम करता येत नाही, परंतु प्राण हे स्वतः चेतन नाहीत असं वेदांत शास्त्र सांगतं. का बरं चेतन नाहीत? कारण की प्राण हे रजोगुणापासून बनलेले आहेत. हा सगळ्यात पहिला भाग. रजांशापासून बनलेले आहेत, 5 भूतांच्या. चेतन आणि अचेतन याच्या व्याख्या आपल्याला स्पष्टपणे माहिती असण्याची आवश्यकता आहे की जे तत्व स्वतःलाही जाणतं आणि दुसऱ्यालाही जाणतं त्याला चेतन म्हणतात. जे स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही त्याला अचेतन म्हणतात. मगाशी आपण बघितलं होतं की कार चालण्यासाठी फ्युएलची म्हणजे इंधनाची आवश्यकता असते. इंधन घातल्यावरती कार चालते, परंतु याचा अर्थ इंधन कारला चालवतं असा होत नाही. ते इंधन कारमध्ये भरणारा, त्याच्यानंतर कारला सुरुवात करणारा आणि कारला चालवणारा चेतन कोणीतरी मनुष्य हा इंधनापेक्षा आणि कारपेक्षा वेगळा असतो. अगदी तसंच वीज असल्यामुळे पंखा चालतो याचा अर्थ वीज पंख्याला चालवते असा होत नाही, तर त्या विजेला निर्माण करणारा, पंख्याला निर्माण करणारा, विजेला पंख्याशी जोडून देणारा, बटन ऑन ऑफ करणारा कोणीतरी एक चेतन वेगळा करता आपल्याला मानावा लागतो. व्यवहारात तो असतो. हे जसं आहे तसं प्राण त्या इंधनासारखे, पेट्रोलसारखे किंवा विजेसारखे आहेत. सगळी ऊर्जा, शरीराला लागणाऱ्या क्रियांसाठी सगळी ऊर्जा प्राण पुरवतात, परंतु या प्राणांना ऍक्टिव्हेट करणारा असं एक वेगळं तत्व आपल्या शरीरामध्ये आहे. एक त्याला म्हणतात जीवात्मा, दुसरा त्याला म्हणतात आत्मा. आत्म्याच्या अधिष्ठानावरती या सगळ्या क्रिया चालतात आणि तो आत्मा माझं खरं स्वरूप आहे.
जीवात्मा ही संकल्पना आपण अजून इथे शिकलेलो नाही, म्हणून मी ती आत्ता इथे फार विस्ताराने इथे मांडत नाही. पुढच्या येणाऱ्या सत्रांमध्ये आपण जीवात्मा या संकल्पनेचा विचार करू. मुख्य इथे महत्वाचा मुद्दा काय आहे की प्राण हे स्वतः अचेतन आहेत, इंधनासारखे आहेत, विजेसारखे आहेत. ते या संपूर्ण शरीराला ऊर्जा पुरवतात, परंतु प्राणांना त्यांचं काम करण्यासाठी कार्यान्वित करणारं एक चेतन तत्व वेगळं आहे, ज्याच्या अधिष्ठानावरती हे प्राण ऍक्टिव्हेट होतात, ज्याच्या अधिष्ठानावरती हे प्राण कार्यान्वित होतात. ते अधिष्ठान रूप आत्मा नावाचं तत्व, ते मी आहे असं आपलं वेदांत शास्त्र आपल्याला सांगतं. आणि तो आत्मा, ते आपलं खरं स्वरूप या प्राणमय कोशाच्या आतमध्ये जणू दडून बसलेलं आहे. त्यामुळे आपण जेव्हा वेगवेगळ्या कृती करतो, श्वास उच्छ्वास किंवा शिंक येते, ढेकर येते, खूप काम करतो, आज कामाचा अजिबात स्टॅमिना नाही, असे सगळे विचार करताना या सगळ्या प्राणमय कोशाच्या अभिव्यक्ती आहेत. आणि तो मी नाही असा वैचारिक निराश साधकांनी सातत्याने करावा. जे अन्न मी खातो, ज्या अन्नामुळे हा देह वाढतो, अन्नमय कोश, तो देखील मी नाही. ज्या प्राणामुळे या संपूर्ण अन्नमय कोशाला ऊर्जा पुरवली जाते, तो प्राणमय कोश देखील मी नाही. ज्या कर्मेंद्रियाच्या माध्यमातून सगळ्या कृती होतात, ती कर्मेंद्रिय देखील मी नाही. असा एक एक करत निराश करून स्थूलाकडून सूक्ष्माकडे आपण जात आहोत, बाहेरून आतमध्ये आपण जात आहोत. पहिल्या 2 कोशांचा विचार केला आणि तिसरा आहे मनोमय कोश. जो मनोमय कोश आहे त्याचं थोडंसं स्वरूप समजावून घेऊ, कार्य समजावून घेऊ आणि मग त्याच्या संदर्भात पुढचा विचार करू. मनोमय कोशामध्ये मुख्य घटक आहेत 5 ज्ञानेंद्रिय आणि मन. प्राणमय कोशामध्ये मुख्य घटक होते 5 कर्मेंद्रिय आणि 5 प्राण. मनोमय कोशामध्ये 5 ज्ञानेंद्रिय आणि मन हे मिळून मनोमय कोश तयार होतो. मनोमय कोशाचं कार्य काय की आपल्या मूळ स्वरूपामध्ये, आत्मस्वरूपामध्ये तो मी आणि माझं अशी भावना निर्माण करतो. बघा, या देहाचा जन्म झाला, देहाच्या माध्यमातून जीवाचा जन्म झाला, परंतु हा देह म्हणजे मी, देहासंबंधी अहंता आणि देहाशी संबंधित ज्या काही व्यक्तिवस्तू आहेत त्या माझ्या आहेत, त्यांच्याबद्दल ममत्व निर्माण करणं हे मनोमय कोशाचं काम आहे. देह मी आहे असं ज्याच्यामुळे वाटतं आणि या आजूबाजूच्या सगळ्या व्यक्तिवस्तू माझ्या आहेत, मी माझं असं ज्याच्यामुळे वाटतं, तो हा मनोमय कोश आहे. असं इथे विद्यारण्य स्वामींनी सांगितलेलं आहे की मी माझं वाटणं हे या मनोमय कोशाचं मुख्य कार्य आहे. मी देह आहे, हे माझं घर आहे, माझी कार, माझी पत्नी, माझा फोन, माझा लॅपटॉप, माझी बँक, माझे दागिने, माझा बॅलन्स, माझी नोकरी, हे सगळं वाटणं जे आहे ते मनोमय कोशामुळे आहे. बघा, व्यवहारामध्ये अन्नमय कोशाची आवश्यकता आहे, प्राणमय कोशाची आहे, मनोमय कोशाची आहे. किंबहुना हे सगळे कोश आहेत म्हणून आपला सगळा व्यवहार चालू आहे. व्यवहारामध्ये या सगळ्यांची मदत घेऊनच आपल्याला व्यवहार करायचा आहे. समस्या कुठे होते? जेव्हा आपण त्या कोशामध्ये अडकून पडतो, त्या कोशाचं आपल्याला बंधन होतं. मनोमय कोशामध्ये अडकून पडलेल्या मनुष्याची काय लक्षणं आहेत? तर इथे पंचदशीमध्ये लिहिलेलं आहे की असा माणूस कामाद्य असतो आणि कामाद्य म्हणजे कामादिकांनी तो भ्रमिष्ट होतो. मनाचं कार्य आहे मुख्यतः संकल्प विकल्प करणे. बघा, एक संकल्पना आहे अंतःकरण. याच्या आधीच्या सत्रांमध्ये ती झाली की नाही कल्पना नाही. आपण थोडक्यात अंतःकरण ही संकल्पना आधी समजावून घेऊ आणि मग त्याच्यानंतर या मनोमय कोशाचे इतर गुणधर्म आपण बघूया. आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये अंतःकरण नावाचं एक तत्व आहे. अंतः म्हणजे आतलं, करण म्हणजे इंद्रिय. या स्थूल देहाच्या आतमध्ये अंतःकरण आहे, आतलं एक इंद्रिय आहे. या अंतःकरणाचे कार्यानुसार एकूण 4 विभाग पडतात: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. हे असे 4 वेगवेगळे वॉटर टाईट कंपार्टमेंट नाही. अंतःकरण एकच आहे, त्याचं कार्य बदललं की त्याचं नाव बदलतं. जशी व्यक्ती म्हणून मी एकच आहे आणि माझं कार्य बदललं की नाव बदलतं. जेव्हा मी आईचं कार्य करते तेव्हा मला आई म्हटलं जातं, जेव्हा मी बहिणीचं कार्य करते तेव्हा मला बहीण म्हटलं जातं, मुलीचं कार्य करते तेव्हा मुलगी म्हटलं जातं. व्यक्ती एकच आहे पण कृतीनुसार तिचं नाव बदलतं. अगदी तसंच अंतःकरण एकच आहे पण कृतीनुसार त्याचं नाव बदलतं. कुठल्या 4 कृती आहेत?
एक आहे संकल्प विकल्पात्मिका वृत्ती सा मनः. अंतःकरण जेव्हा संकल्प विकल्प करतं तेव्हा त्याला मन म्हणतात. संकल्प विकल्प म्हणजे काय? संकल्प म्हणजे एखादी इच्छा आणि विकल्प म्हणजे त्याच्यामधले वेगवेगळे पर्याय. मला आईस्क्रीम खायचं हा झाला संकल्प. मग आता लगेच विकल्प आले, कोणतं आईस्क्रीम खायचं? आणि तुला आत्ताच कशाला आईस्क्रीम खायचंय? एवढे दिवस आहेत, अजूनही थंडी पूर्ण ओसरलेली नाही, सर्दी होतीये, खोकला होतोय. नाही, पण तरी मला आईस्क्रीम खायचंय. संकल्प विकल्प चालू आहेत. मग कोणतं आईस्क्रीम खायचं? मग मँगो खाऊ का बटरस्कॉच खाऊ का व्हॅनिला खाऊ? मग घरी खाऊ जे घरचा फ्लेवर आहे का दुकानात जाऊन खाऊ? संकल्प विकल्प चालू आहेत. संकल्प विकल्प करणाऱ्या अंतःकरणाच्या या वृत्तीला मन असं म्हणतात. बराच वेळ 2 तास घमासान संकल्प विकल्प झाल्यावर कुठेतरी जाऊन एक निश्चय होतो की आज मला मँगो आईस्क्रीम खायचं आहे आणि ते मला बाहेर दुकानामध्ये नॅचरल्समध्ये जाऊन मँगो आईस्क्रीम खायचं आहे. निश्चय झाला. निश्चयात्मिका वृत्ती सा बुद्धी. अंतःकरण जेव्हा निश्चय करतं तेव्हा अंतःकरणाच्या त्या वृत्तीला बुद्धी असं म्हटलं जातं. एकदा बुद्धीचा निश्चय झाला की त्याच्यानंतर झालेला निश्चय अवधारणात्मिका वृत्ती सा चित्तः. ते अंतःकरण पकडून ठेवतं. मला नॅचरल्समध्ये जायचंय, मला मँगो आईस्क्रीम खायचंय. मला नॅचरल्समध्ये जायचंय, मला मँगो आईस्क्रीम खायचंय. हे आतमध्ये आपल्या तुणतुणं सतत सुरू राहतं. मग मी हातात पर्स घेते, मग बाहेर जायचं ठरवते. मग आता कॅबने जाऊ का स्वतःच्या व्हेकलने जाऊ? माझी कार घरात नाहीये, मग कॅबला बुक करा, मग तिथे जा, मग ते दुकान उघडंय की नाही बघा. पण मला मँगो आईस्क्रीम खायचं, मला बाहेर जायचं. मला मँगो आईस्क्रीम खायचं, मला बाहेर जायचं. शरीराने मी वेगवेगळे कामं करतेय. आता घरातला स्वयंपाक संपवायचा, पाहुणे आलेले आहेत, उद्या येणार आहेत, त्यांची सोय करायची. पण मला मँगो आईस्क्रीम खायचं, आज रात्री खायचं. हे जे धरून ठेवणं आहे, एखाद्या विचाराला धरून ठेवणं, घट्ट पकडून ठेवणं, ही जी अंतःकरणाची वृत्ती त्याला चित्त असं म्हणतात. आणि मन, बुद्धी, चित्त हे तीनही ज्या मैदानावर काम करतात त्या मैदानाला अहंकार असं म्हटलं जातं. माझा संकल्प, माझा निर्णय, मी तो पकडून ठेवला, माझे विकल्प, माझं कन्फ्युजन, मी आता ठरवलं, मी आता असं करणार. मी 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 या सगळ्या वृत्तींमध्ये कॉमन आहे. त्यामुळे अहंकाराला या तीनही मन, बुद्धी, चित्त या वृत्तींचं मैदान मानलं जातं. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे एकाच अंतःकरणाचे 4 वेगवेगळे कार्यानुसार मानलेले पदर आहेत. मनोमय कोशामध्ये येतं मुख्यतः मन आणि ज्ञानेंद्रिय. आपण बघत होतो की मनोमय कोशामध्ये अडकलेल्या व्यक्तीची लक्षणं काय? की तो कामाद्य असतो, म्हणजे कामाधिकांनी भ्रमिष्ट होतो, म्हणजे अखंड इच्छांचं थैमान ज्याच्या मनामध्ये सुरू असतं. मला आज ऑफिसला खूप लेट झालं, आता लवकर निघायला हवं. मला आज खूप मोठं प्रेझेंटेशन करायचंय, आत्ता मला चहाच हवा, यांनी कॉफी कशाला दिली काय कळत नाही. माझं हे घर आहे पण आता मला मोठं घर हवं. कार आहे पण आता मला मोठी BMW हवी. काहीतरी हवं, काहीतरी नको, असा इच्छांचा धुमाकूळ ज्याच्या मनामध्ये अखंड चालू असतो तो मनोमय कोशामध्ये अडकलेला माणूस असतो. मग आपण विचार करू की आपल्या सगळ्यांच्याच मनात इच्छा येतात आणि जवळपास अखंड वेगवेगळ्या इच्छा, वेगवेगळे विचार येत असतात. काही त्यातले विचार हे आपल्या व्यवहारासाठी आवश्यक आहेत, पण अनेक विचार आपल्या व्यवहारासाठी अनावश्यक असतात. एक घर माझ्याकडे राहायला आहे पण त्यांनी पोट भरत नाही, मग आता दुसरं मोठं 3 BHK पाहिजे. मग ते नको, आता मोठा व्हिला पाहिजे. मग आता मला एक फार्म हाऊस पाहिजे. एक मला बीचवरती पण घर पाहिजे. एक मला हिल स्टेशनवर घर पाहिजे. अशा ज्या वेगवेगळ्या इच्छा त्याला म्हणतात कामाद्य, म्हणजे कामाधिकांनी भ्रष्ट झालेला माणूस. अशा प्रकारे जो विचार करतो तो माणूस मनोमय कोशामध्ये अडकलेला असतो. हे त्याचं पहिलं लक्षण आहे. दुसरं लक्षण आहे की मनोरंजनाचे कार्यक्रम अत्यंत प्रिय असतात. म्हणजे गायनाची कला, नृत्य कला, आम्हाला क्लासिकल म्युझिकचे प्रोग्राम बाहेर जाऊन बघायला आवडतं. आम्ही कॉन्सर्टला जातो. कोल्ड प्लेची कॉन्सर्ट आहे, 50,000 रुपयाचं तिकीट काढलं आम्ही, पण कोल्ड प्लेच्या कॉन्सर्टला गेलो. एवढा आम्हाला त्रास झाला पण कॉन्सर्ट ऐकल्याशिवाय आम्ही राहिलो नाही. या क्लबची आमची मेंबरशिप आहे, त्या संस्थेचे आम्ही सदस्य आहोत. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमांना जाणं, सिनेमा बघणं, नाटक बघणं, अशा लोकांना व्यवहारामध्ये रसिक म्हटलं जातं. की किती रसिक माणूस आहे, नाही त्याला सगळ्या या कलांची जाण आहे, वेगवेगळ्या ठिकाणी तो ऐकतो वगैरे.
परमार्थाच्या दृष्टीने विचार केला तर खरा रसिक केवळ एकच आहे, रसो वै सहा. ज्यांनी ब्रह्मरस चाखलेला आहे किंवा ब्रह्मरसाला जो चटवला आहे त्याला खरा रसिक म्हणतात पारमार्थिक दृष्टीने. व्यवहारामध्ये आपण ज्या व्यवहाराच्या व्याख्या आहेत त्या तशाच असू द्याव्यात, त्या संबंधी जाऊन लोकांशी वादविवाद करू नये. पण आपल्याला जर खरा रस चाटायचा असेल, अश्वत्थाम्यानी जशी जीवनाची अनेक वर्ष खोटं दूध पिऊन काढली, एकदा त्यांनी फक्त खरं दूध चाखलं आणि मग तो म्हणाला की मला आता हे खरंच दूध हवं. जर आपल्याला खरा रस चाखायचा असेल तर मग मनोमय कोशामधले हे जे छोटे मोठे रस आहेत, आणि यांना छोटे मोठे का म्हटलं, कारण की हे सगळे येणारे जाणारे आहेत, कायम टिकणारे रस नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या कला क्रीडांच्या कार्यक्रमातून, मग आता काय आम्ही कला क्रीडांचे कार्यक्रम, काही क्रिकेट बघायचंच नाही का, आम्ही पंचदशीचा अभ्यास करायचा म्हणजे आम्ही काय कुठलं नाटक बघायचंच नाही का? अवश्य बघावं, एखादा कार्यक्रम बघावा, एखादी मॅच बघावी, हरकत नाही. पण ती जेव्हा माझी आयडेंटिटी होते, त्याच्या भोवती जेव्हा माझं संपूर्ण जीवन गुंफलेलं असतं. बघा, अन्नमय कोशात जो अडकलेला माणूस आहे तो मुख्यतः देहाला खाऊपिऊ घालणं, नटवणं, मिरवणं याचा विचार करतो. प्राणमय कोशाचा माणूस आहे तो मुख्यतः आपलं काम आणि अखंड कामामध्ये व्यस्त राहण्याचा विचार करतो. मनोमय कोशाचा जो माणूस आहे तो आयदर मनोरंजनाचे कार्यक्रम, विषयांचे भोग भोगणे, इच्छांची पूर्ती करणे याच्यामध्ये कायम गुंतलेला असतो. माझे माझे वाटणे, जे माझं आहे ते मिरवणे, दंभ. आता मिरवणे हा प्रकार आपण अन्नमय कोशातही बघितला होता, पण तो मुख्यतः स्वदेहाशी संबंधित होता. मनोमय कोशामध्ये जे मिरवणं आहे ते माझे माझे वाटणाऱ्या सगळ्या गोष्टींचं मिरवणं. माझं घर बघा किती सुंदर आहे, पडदे किती छान लावलेले आहेत, किती रसिकपणे ॲस्थेटिकली डेकोरेट केलेलं आहे माझं घर, ॲस्थेटिकली आम्ही आमचे इंटेरियर केलेले आहेत वगैरे असे आपण शब्द वापरतो. मग ते घर नुसतं डेकोरेट करून होत नाही. मग आता वास्तुशांती करा, लोकांना बोलवा, त्याचे फोटो काढा, ते सोशल मीडियावर पाठवा, किती लाईक्स मिळाले ते बघत राहा. या ज्या सगळ्या भानगडी आहेत या मनोमय कोशामध्ये अडकलेल्या लोकांच्या भानगडी आहेत. आणि त्याची समस्या काय आहे, परिणाम काय होतो त्याचा, की अशा प्रकारे अडकलेला माणूस हा अखंड दुःखी राहतो, अस्वस्थ असतो, बेचैन असतो. का बरं बेचैन असतो? एकतर जेवढ्या इच्छा त्याच्या मनात येतात त्यातल्या सगळ्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होण्याची सुतराम शक्यता नसते. हे जगाचं नेचर नाही की कुठल्याही व्यक्तीच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. त्यामुळे इच्छापूर्ती होत नाही म्हणून तो अस्वस्थ असतो. हा पहिला भाग. आणि दुसरा भाग की जेव्हा तो एखादी गोष्ट माझी माझी म्हणून मिरवतो, त्या मिरवण्याची जर कोणी दखल घेतली नाही तर फार वाईट वाटतं. म्हणजे हो, इतकी छान, माझी इतकी सुंदर पर्स, ब्रँडेड पर्स, त्या कुठल्या वेगळ्या ब्रँडची 1.5 लाखाची पर्स मला कोणीतरी गिफ्ट केली. ती 1.5 लाखाची पर्स घेऊन मी पार्टीला गेले, पण कोणी बघितलंच नाही माझ्या पर्सकडे, कोणी बघितलंच नाही माझ्या दागिन्यांकडे. माझी मुलगी होती, माझा मुलगा होता, त्याला कोणी विचारलंच नाही. सगळ्यांनी त्या दुसऱ्याच्या मुलाचं कौतुक केलं, माझ्या मुलाचं कौतुक कोणी केलंच नाही. असे हे जे सगळे विचार आहेत, या सगळ्या भानगडी मनोमय कोशामध्ये अडकल्याची लक्षणं आहेत. आणि म्हणून इथे विद्यारण्य स्वामी म्हणतात की हा मनोमय कोश म्हणजे सुद्धा मी नाही. मी म्हणजे स्थूल देह नाही, मी म्हणजे प्राण नाही, मी म्हणजे मन नाही. मी म्हणजे मन का नाही याची कारणमीमांसा देताना विद्यारण्य स्वामींनी म्हटलेलं आहे की मनामध्ये सतत अखंड बदल होत असतात. मनामध्ये जे विकार येतात त्या विकारांच्या आकाराचं मन होतं. कामाचा जोर आला तर ते मन कामाकार होतं, लोभाचा जोर आला तर लोभाकार होतं, क्रोधाचा जोर असेल तर क्रोधाकार होतं. असं हे अनियत स्वरूपाचं आहे. अखंड याच्यामध्ये विकार येतात, अखंड याच्यामध्ये बदल होतात. बघा, एखादा माणूस खूप रागीट असेल तर आपण म्हणतो बघा हा फार रागीट माणूस आहे, जरा लांब राहा याच्यापासून. फार लोभी आहे, जरा लांब राहा याच्यापासून. मत्सर आहे याच्या मनात, सारखा जळतो हा, जेलस आहे, लांब राहा जरा याच्यापासून. काम, क्रोध, लोभ, मत्सर हे सगळे मनामध्ये येणारे वेगवेगळे विकार आहेत. म्हणून मनाचं स्वरूप हे सारखं बदलणारं आहे. जे बदलणारं आहे ते मी असणं शक्य नाही. भगवद्गीतेमध्ये आपल्याला सांगून ठेवलेलं आहे, अव्यक्तोयम अचिंत्योयम अविकार्योयम उच्यते. हा जो आत्मा आहे, जे माझं मूळ स्वरूप आहे ते अविकारी आहे, त्याच्यामध्ये कुठलेही बदल होत नाही. लहानपणी मला गोड खायला खूप आवडायचं, मोठेपणी मला गोड अजिबात आवडत नाही.
मग गोड खाणं आवडणं आणि न आवडणं या संवेदना मनाला आहेत. मनामध्ये बदल झाला, मनाच्या आवडीनिवडीमध्ये बदल झाला, परंतु माझ्यामध्ये बदल झाला नाही. मग ही मी कोण आहे ज्याच्यामध्ये कधीही बदल होत नाही? त्याचा शोध घेण्यासाठी हे पंचकोशांचा विवेक चालू आहे, निरास चालू आहे. मनामध्ये बदल होतात, आत्मरूप मी मध्ये बदल होत नाही. हे पहिलं कारण आहे की मी म्हणजे मन नाही. दुसरं अजून एक कारण आहे की मन दृश्य आहे. म्हणजे मनामध्ये जे वेगवेगळे विकार येतात त्याची जाणीव करून घेणारं एक वेगळं तत्व या शरीरामध्ये असलं पाहिजे. मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मला छान वाटतं, मी खूप उदास आहे, मी खूप उत्साही आहे, हे कोणाला कळतं आणि कोणाच्या प्रकाशात कळतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण येणाऱ्या सत्रामध्ये बघणार आहोत. पण मुख्यतः मनाचे वेगवेगळ्या अवस्था, मनाचे वेगवेगळे विकार हे जाणणारा कोणीतरी एक वेगळा या शरीरामध्ये आहे. तो चेतन आहे आणि तो चेतन या मनापेक्षा वेगळा आहे. जसे प्राण मूळचे अचेतन तसं हे मन देखील मूळचं अचेतन आहे. त्यामुळे विद्यारण्य स्वामी म्हणतात की अन्नमय कोश म्हणजे मी नाही, प्राणमय कोश म्हणजे मी नाही, मनोमय कोश म्हणजे देखील मी नाही. अशा वेगवेगळ्या प्रकारे कारणमीमांसा देत एक एक कोशाचा वैचारिक निरास कसा करायचा, तो मी नाही हे कसं समजावून घ्यायचं हे या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. आज आपण मनोमय कोशापर्यंत विचार केला आणि पुढच्या सत्रामध्ये विज्ञानमय कोशापासून आपला विचार पुढे सुरू ठेवू. आज जे आपलं चिंतन आहे ते इथेच थांबवू. हरिओम तत्सत.